सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचे माझ्या आयुष्यामध्ये आगमन हे खूप वेगळ्या पद्धतीने झाले आहे. आत्तापर्यंत मी ऐकलं आहे की स्वामी यूट्यूब मार्फत किंवा कोणीतरी सांगितलं असे प्रत्येकाच्या आयुष्यात आले, पण माझ्या आयुष्यात स्वामींचे आगमन हे मी जेव्हा स्वामी सेवा करत नव्हते तेव्हापासून आले आहे. प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्यासोबत बोलले पण आहेत आणि माझ्याकडे आले देखील आहेत, पण आत्ता मला ते क्लिक होत आहे. त्यावेळेस मला काही एक कळलं नाही, कारण मी स्वामींच्या सेवेमध्येच नव्हते. जेव्हा सेवेत आले, पुन्हा असे अनुभव घडले, तेव्हा कळालं की तेव्हा देखील स्वामी माझ्यासोबत होते आणि स्वामींनी माझी वेळोवेळी साथ दिली. मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि मी स्वामींची छोटीशी सेवेकरी आहे. खूप मोठी आहे असं नाही, पण छोटीशी तोडकी मोडकी जशी जमेल तशी मी स्वामींची सेवा करते. काय झालं होतं ना स्वामी भक्तांनो, की आम्ही असेच इथे पुण्याला आलेलो होतो आणि माझे मिस्टर असे गाडीवरती काम करतात. आता त्यांना गाडीवरती काम करायचं म्हटल्यावर त्यांना 7-7:30 वाजता घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळे ते सकाळच घराबाहेर पडतात आणि एक दिवस काय झालं ना की ते असे सकाळ 7:30 वाजता घराबाहेर पडले आणि जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा त्यांना एक पांढरं शुभ्र कपडे घातलेला माणूस म्हणाला की मला दक्षिणा दे सकाळच्याच वेळेस, आणि त्यांनी लगेच खिशात हात घातला. जे काही पैसे होते 10-20 रुपये त्यांना दिले आणि तो माणूस म्हटला की म्हणे, तुझ्या एका महिन्यामध्येच आज तू दुसऱ्याच्या गाडीवर ते कामाला आहे म्हणे, पण एका महिन्यात तुझी स्वतःची गाडी होईल म्हणे, असं ते म्हटला आणि ते निघून गेले. आता त्यांनी मलाही काहीच सांगितलं नाही की मला असं व्यक्ती भेटली. ते म्हणे असे कित्येक जण भेटतात आणि कित्येक जण असतात, कोण काहीही सांगतं असं ते मनामध्ये म्हटले. त्यामुळे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि त्यांचं जिथे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या समोरच औदुंबराचं खूप मोठं वृक्ष आहे. रोज त्यांना त्याचं दर्शन हे घडत होतं. त्यानंतर काय झालं ना की असेच मग दिवस चालले, पण काय झालं की दुसऱ्या महिन्यामध्येच ज्यांचे जे मालक आहे ते अचानक म्हटले की आज म्हणजे माझ्या आत्तापासून गाड्या ह्या बंद होणार आहे, प्रत्येकाने स्वतःची गाडी घ्यायची आणि मग हे चालू करायचं. त्यावेळेस हे म्हटले की माझं घराचं देणंही खूप बाकी आहे, रेंट बाकी आहे, खूप सारं हे आहे आणि मी कसं एवढी गाडी घेणार, एवढी 10 लाखाची गाडी कशी घेणार. त्यावेळेस ते मालक म्हटले की तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको म्हणे, की लगेच हे करू म्हणे, तू आपण लगेच गाडी घेऊया, मी तुझं 1 लाख रुपये भरतो म्हणे, नंतर तू हप्ते भरत राहा म्हणे, असं ते म्हटले. आणि त्यांनी मला अजिबात काही एक सांगितलं नाही. मग त्या मालकानेच 1 लाख रुपये भरले आणि आमची गाडी घरी येणार. त्यावेळेस ते मला म्हटले की पूजेची तयारी कर म्हणे, आपली गाडी येत आहे. मला ते शॉकच बसला होता की कसं काय होत आहे ते. आमची गाडी झाली आणि त्या बाबांनी जसं सांगितलं तसंच घडलं होतं. आणि त्यानंतर काय झालं ना की मग असंच आमचे मुलांचे हे होत होतं, शाळेसाठी आम्ही दुसरीकडे राहण्यासाठी गेलो, रेंटने राहण्यासाठी गेलो, दुसऱ्या घरी गेलो आणि सिटीमध्ये थोडंसं गेलो. त्यानंतर आम्ही मग तिथे राहिलो आणि तिथेच माझी एक अशी मैत्रीण होती. ती फार काही माझ्यासोबत अशी हसत वगैरे, थोडी लांब हसायची, पण बोलणं वगैरे काही होत नव्हतं. त्याच वेळेस काय झालं ना की मिस्टर तेव्हा पण त्यांना सकाळीच जावं लागायचं आणि ते सकाळी निघले. त्यावेळेस देखील पुन्हा एक व्यक्ती आली आणि ते म्हटले की मला तुझ्याकडून दक्षिणा पाहिजे म्हणे, आजच्या आज म्हणे, चल म्हणे तुझ्या घरी मला चहा घ्यायचा आहे म्हणे, ते असं म्हटले. आणि मग हे म्हटले की नाही, मला खूप उशीर झाला आहे म्हणे, बाबा नंतर कधीतरी तुम्हाला चहा पाजल म्हणे, आता नाही म्हणे, मला अगोदरच लेट झालं. ते म्हणे नाही, आज काही झालं तरी मला तुझ्या घरी चहाच घ्यायचा आहे म्हणे. मग हे यांना वाटलं की सकाळ नाट नको लागायला, म्हणून ते म्हटले की ठीक आहे बाबा, चला म्हणे घरी. मग ते बाबांना घेऊन आले. मला म्हणे चहा ठेव. आणि मी म्हटलं की अहो, आज तर चहासाठी दूधच नाही. तर ते म्हणे नाही, आज मला कोराही चहा घ्यायचा आहे म्हणे, मला दूध नसलं तरी
चालेल म्हणे. ते बाबा असे म्हटले. मग मी कोरा चहा केला आणि त्यांना चहाची बशी देणार तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हटले की तुझ्या उजव्या साईडला दुखत आहे ना म्हणे, ते आजपासून दुखणार नाही म्हणे, असं ते म्हटले. आणि मग त्यांनी काय केलं की एक रुद्राक्ष काढला आणि या मिस्टरांच्या हातात दिला. म्हणे हा रुद्राक्ष घे म्हणे आणि गळ्यामध्ये बांध म्हणे. आजपासून तुझं सर्व काही हे व्यवस्थित होणार आहे आणि तुझ्या म्हणजे तुझ्या मनात सुद्धा नाही अशी तुझी एक गोष्ट लवकरच पूर्ण होणार आहे म्हणे. आणि जेव्हा ही गोष्ट पूर्ण होईल ना म्हणे, तेव्हा तू मला कपडे कर म्हणे, असं ते म्हटले. आणि म्हणे जातो आणि आज मला 500 रुपये दे म्हणे, ते असे म्हणत होते. आता हे बाबा 500 रुपये मागतात. कुणाच्याही मनामध्ये प्रश्न हे निर्माण होत असतात की हे कुणीतरी ढोंगी असेल आणि पैसे मागतोय आणि आपल्याकडून पैसे लुबाडतोय, असं प्रत्येकाच्या मनात येतं. तसंच माझ्या देखील मनात आलं. आम्ही दोघंही म्हटलो की बाबा आज पैसेच नाही. त्यावेळेस ते म्हटले की तू सकाळी तुझ्या बायकोला 500ची नोट दिली ना, तर माझ्यासोबत का बरं खोटं बोलत आहे, असं ते म्हटले. त्यावेळेस ते जर एवढे बोलत आहे आणि असे सांगत आहे, त्यावेळेस थोडं घाबरही, मनामध्ये भीतीही वाटली आणि आम्ही त्यांना 500 रुपये देऊन टाकले. आणि ते बाबांनी मग आम्हाला नंबर वगैरे दिला की म्हणे तुझं जेव्हा काम होईल ना म्हणे, तेव्हा मला कॉल कर, मग मी येईल म्हणे आणि मग मला तू कपडे घे. मग आम्ही नंबर वगैरे सेव्ह वगैरे करून ठेवला आणि त्या बाबांचा तेव्हा कॉलही लागत होता. मग आम्ही असेच दिवस झाले आणि एक दिवस अचानक काय झालं ना की मिस्टर असेच मला म्हटले की आपल्याला फ्लॅट बघण्यासाठी जायचं आहे. आता काहीच विषय नाही घरामध्ये, मनी नाही, ध्यानी नाही, काहीच नाही. त्यानंतर मग असंच म्हटलं की फ्लॅट बघायला जायचं आहे, कसं काय होणार. पण त्या दरम्यान काय झालं ना की ज्या आमच्या शेजारच्या ताई होत्या, जी माझी मैत्रीण होती, त्या फार बोलत नसायच्या. पण संक्रांतीच्या दिवशी त्यांनी काय केलं ना की मला हळदी कुंकवासाठी घरी बोलावलं आणि वेळ होती 6-6:30ची. त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेले हळदी कुंकाला. त्यांच्या घरात गेल्यानंतर मला एक वेगळंच चैतन्य तिथे भासलं, एक वेगळीच ऊर्जा तिथे जाणवत होती. त्यांचं देवघर हे खूप छान होतं, खूप मोठं होतं. त्याच्यामध्ये फक्त लक्ष्मी, गणपती आणि महाराजांची मूर्ती एवढ्या 3च मूर्त्या होत्या, पण खूप छान सजवलेलं होतं. घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की मला तुमच्या घरात खूप छान वाटलं आणि तुमचं देवघरही खूप छान आहे. आणि त्यांनी एक अशी छोटी मूर्ती होती, ती खूप कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेली होती, तिचं फक्त तोंड दिसत होतं. तर मी म्हटलं ही मूर्ती कशाची. त्यावेळेस ते म्हटले की स्वामी महाराजांची मूर्ती आहे, आम्ही स्वामींची सेवा करतो. त्यावेळेस ते असे म्हटले. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की माझी पण खूप इच्छा आहे की म्हणजे असं कोणाची तरी सेवा वगैरे काहीतरी घरामध्ये करावं, म्हणून अशी माझी इच्छा आहे, माझंही देवघर व्हावं असं मला खूप वाटतं म्हटलं. पण आमच्या घरात नॉनव्हेज वगैरे होतं, त्यामुळे भीती देखील वाटते की करावं की नाही म्हणून. त्या म्हटल्या अगं असं काही नाही म्हणे, त्याचं काही चालत नाही म्हणे, महाराजांना सर्व काही चालतं, तू फक्त किती मनापासून करते ना म्हणे, याला खूप महत्त्व आहे. तू काय करते याला महत्त्व नाही, तू सोंगडोंग करू नको म्हणे, फक्त अंतकरणापासून फक्त महाराजांचा जप कर म्हणे, बघ तुला काय प्रचित येते म्हणे. ते असं म्हटल्या. मग मी म्हटलं ठीक आहे, पण मला मूर्ती तर कशी मिळणार म्हणलं, आता इथे कोणी मूर्ती नाही, काहीच नाही, माझ्या घरी मूर्ती कधी येणार, कशी येणार, असं मी त्यांना म्हटले. त्यामुळेच त्या म्हटल्या की अगं काळजी कशाला करते म्हणे, आपण लगेच तुला मूर्ती सांगू म्हणे, माझी मैत्रीण अक्कलकोटला गेलेली आहे. मग त्यांनी लगेच माझ्यासमोरच त्यांना फोन केला. तर त्या म्हटल्या अगं लवकर कॉल करायचं ना की मी 1-1.5 किलोमीटर पुढे आहे म्हणे आता अक्कलकोटपासून. मग नंतर म्हटलं जाऊ द्या, अहो माझ्या नशिबातच नसेल म्हटलं, असं मी त्यांना म्हटले आणि घरी आले. नंतर काय त्यांच्या मैत्रिणीच्या मनात आलं काय मलाही माहीत नाही, ती पुन्हा 1.5 किलोमीटर अंतरावरून पुन्हा मागे अक्कलकोटला गेली आणि माझ्यासाठी मूर्ती घेऊन आली. आणि करीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्वामींचे माझ्या घरात आगमन झाले, कारण त्यांची मैत्रीण म्हणली की मी स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाणार नाही, कारण घरी नेली तर ती माझ्याकडेच ठेवावं लागेल, पुन्हा कशी आणणार, त्यामुळे तुम्ही आत्ताच तिला घेऊन जा म्हणे. मग सर्वजण म्हणे की अगं बघ करीच्या दिवशी स्वामींचे तुझ्या घरामध्ये आगमन झाले. मग स्वामींची स्थापना वगैरे झाली आणि मी जशी जमेन तशी थोडीफार सेवा ही करू लागली होती. फार काही नाही, पण जप वगैरे करणे, आंघोळ वगैरे घालणे, अभिषेक करणे, अशा सेवा ह्या सुरू झाल्या होत्या. मिस्टरांचा तर याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. मग काय झालं ना की असंच मिस्टर मग म्हटले की एक दिवस अचानक मिस्टरांनी अगोदरच सर्व काही प्लॅनिंग केलं होतं, महिन्यापासून ते सर्व फ्लॅट वगैरे बघत होते, पण मला काहीच सांगितलं नाही, कारण पैसे तर अजिबातच नव्हते, त्यामुळं हे काही होणार असं मनात वाटतही नव्हतं. पण मिस्टर अचानक म्हणले की चल म्हणे आपल्याला फ्लॅट बघण्यासाठी जायचं आहे. मग फ्लॅट बघण्यासाठी आम्ही गेलो. तर तिथं गेल्यानंतर मला इतकं छान वाटलं ना, कारण जिथं फ्लॅट बघायला गेलो होतो तिथं स्वामींचा प्रकट दिनाचा
कार्यक्रम चालू होता आणि तिथेच खाली स्वामींचं मंदिर होतं. खूप मोठा फोटो स्वामींचा ठेवलेला होता आणि पाठीमागे दत्त महाराजांचं मंदिर देखील होतं. आणि मग फ्लॅट वगैरे बघितला तर खूप आवडला आणि लगेच त्याच दिवशी फ्लॅट डन झाला. गुरुवारचाच दिवस होता, त्या दिवशीच फ्लॅट डन झाला आणि सर्व काही होऊन गेलं आणि आमचा स्वतःचा फ्लॅट झाला. आता ही गोष्ट आमच्या मनी नव्हती, ध्यानी नव्हती आणि काहीच नव्हतं. ती अचानक माझ्यासोबत घडली. त्या बाबांनी जसं सांगितलं तसंच हे घडलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या पोटात दुखणार नाही. त्या दिवसापासून माझ्या पोटात खरंच दुखलं नव्हतं. मला असं वाटत होतं की माझे 500 रुपये गेले. दिवसभर मला करमलं नाही, पण मिस्टर म्हणले, अगं तुझ्या पोटाचं दुखायचं राहिलं हेच आपल्यासाठी खूप आहे. एक सोनोग्राफी करायला गेलो तरी 1000-1200 रुपये जातात आणि त्यांनी 500 नेले तर काय फरक पडतो, मिस्टर असे म्हटले होते. आणि आमचं स्वतःचं घर झालं त्या बाबांनी सांगितलं. त्यावेळेस असं वाटलं की नाही, खरंच ते कोणीतरी पुरुषच होते की ते आपल्याला सांगायला आले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं असं वाटलं. त्यानंतर काय झालं ना की मग मी असंच यांना म्हटले की अहो त्या बाबांना नाही का आपल्याला कपडे घ्यायचे होते ना, तर मग आम्ही त्यांना कॉल करत होतो की त्यांना कपडे घेण्यासाठी, पण त्या बाबांचा तो नंबर अजिबात लागत नव्हता. ते बाबा पुन्हा भेटले नाही आणि त्यांचा तो जो दिलेला नंबर होता तो लागलाच नाही. त्याच्यानंतर असंच मग एक दिवस असंच हे झालं आणि एक माणूस बाबा पुन्हा यांना मिळाले आणि भेटले आणि म्हणे की मला दक्षिणा दे म्हणे, आज माझ्याकडून तुझ्याकडून मला दक्षिणा पाहिजे म्हणे, मला 1000 रुपये दे म्हणे. अहो हे म्हणे बाबा माझ्याकडे एवढे पैसे नाही. तर नाही म्हणे, मला तुझ्याकडून आज 1000 रुपयेच पाहिजे आहे म्हणे, दे म्हणे लवकर माझे 1000 रुपये, असं ते म्हटले. आणि त्यांच्याकडून ते 1000 रुपये घेऊन गेले. 1000 रुपये घेऊन गेल्यानंतर मी ते घरी आले आणि मला म्हटले की अगं आज असे असे बाबा भेटले होते आणि त्यांनी माझ्याकडून 1000 रुपये घेतले. त्यावेळेस मी त्यांना म्हटले की अहो आपल्याला त्या बाबांना कपडे घ्यायचेच होते, त्या बाबांचा नंबर लागत नाही. मी स्वामींना म्हणत होती की स्वामी त्या बाबांना कपडे घ्यायचे पण ते कुठं मिळत नाही, तुमची इच्छा असेल तर त्यांना प्लीज पाठवा. त्यांनीच पाठवलं असेल आणि त्यांना आपण कपडे घेतले असे समजून त्यांचे 1000 रुपये गेले असे हे करून द्या म्हटलं, असं मी मिस्टरांना म्हटले. आणि स्वामींच्या त्या सेवेने आमच्या घरात खूप अद्भुत बदल झाले आणि सर्व काही व्यवस्थित होत गेलं. म्हणजे स्वामी आत्ता क्लिक होतंय की ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते आणि त्यांनी मी सेवा नव्हते तरी पण मला माझ्या साथ दिली. ही माझ्यासाठी खूप आहे. स्वामी भक्तांनो, महाराजांची सेवा करत राहा, मेवा आपोआप मिळत राहतो. सेवेला खूप महत्त्व आहे. किती अंतकरणापासून करता याला खूप महत्त्व आहे. सोंग डोंग स्वामींना अजिबात आवडत नाही. स्वामींना फक्त श्रद्धा भाव हा खूप महत्त्वाचा आहे. असा मला आत्तापर्यंत आलेले हे छोटे मोठे अनुभव होते. यापुढे देखील स्वामी अशीच माझी साथ देतील हे मला माहीत आहे. आणि स्वामी तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत या देहामध्ये देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची निरंतर माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियाकडून तुमच्या चरणाची सेवा करून घ्यावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना दिले. खरंच स्वामींची लीला किती आगाध आहे. प्रत्येकाला काही ना काही देतात. किती वेगवेगळे अनुभव स्वामी प्रत्येकाला देत असतात. खरंच खूप छान अनुभव होता ताई तुमचा, खूप छान वाटलं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला अनुभव हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. श्री स्वामी समर्थ.